उच्च न्यायालयाने आरटी प्रवेशासाठी घातलेली 1 किलोमीटर परिघाची अट रद्द करण्याचे आदेश देऊन 18 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. मात्र दुरुस्ती पोर्टलवर शासनाने केलेली नाही. परिणामी गोरगरीब घरातील विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहत आहेत. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या मार्गदर्शनानुसार युवक कार्याध्यक्ष राजेश कदम, विद्यार्थी कार्याध्यक्ष सिद्धांत भटकर यांनी शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेऊन पोर्टलमध्ये सुधारणा करण्याची मागणी केली आहे. जर आगामी 12 तासामध्ये सुधारणा न केल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी राजेश कदम यांनी दिला आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 9 मार्च 2026 रोजी दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानुसार आरटी प्रवेशासाठी राज्य सरकारने लादलेली 1 किलोमीटर अंतराची जाचक अट स्थगित केली आहे. न्यायालयाने स्पष्टपणे पालकांना त्यांच्या निवासस्थानापासून 3 किलोमीटरपर्यंतच्या शाळा निवडण्याची मुभा दिली आहे. परंतु 13 मार्च उलटूनही आरटीच्या अधिकृत पोर्टलवर अद्यापही अंतराच्या निकषामध्ये आवश्यक ते तांत्रिक बदल करण्यात आलेले नाहीत. ठाणे क्षेत्रातील पालकांना अद्यापही पोर्टलवर जुन्याच अटी दिसत आहेत. परिणामी 3 किलोमीटर परिघातील नामवंत शाळांची निवड करताना सिस्टीममध्ये अडचणी येत असून हजारो पात्र विद्यार्थी या संधीपासून वंचित राहत आहेत. ही बाब ध्यानात आल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आज या कार्यकर्त्यांनी शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी राजेश कदम म्हणाले की राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेकडे त्वरित पाठपुरावा करून पोर्टलवर अंतराचा निकष अपडेट करून घेण्यासाठी शिक्षण अधिकाऱ्यांनी आवश्यक कार्यवाही करावी. तसेच ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व खासगी विनाअनुदानित शाळांना 3 किलोमीटर अंतराच्या सुधारित निकषाचे काटेकोर पालन करण्याबाबत कडक लेखी सूचना निर्गमित कराव्यात. शासनाने जरी 18 मार्च 2026 पर्यंत मुदत दिली असली तरी पोर्टलवरील तांत्रिक बिघाडामुळे पालकांचे अनेक दिवस वाया गेले आहेत. ही हानी भरून काढण्यासाठी प्रवेश प्रक्रियेला किमान 25 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी. ज्यांनी अगोदर 1 किलोमीटर अंतरावरील शाळा निवडल्या आहेत त्यांना 3 किलोमीटर परिघातील शाळा निवडण्यासाठी एडिट पर्याय देण्यात यावा अशी मागणी आपण केल्या आहेत असं त्यांनी सांगितलं. या प्रसंगी मिलिंद बनकर, बळेश हत्ती अंबिरे, विश्वास चव्हाण, श्रीकांत बर्वे, महेश मुरे, रोशन त्रिभुवन, निलेश जाधव, सचिन भातांबरे, साहिल उदगुडे उपस्थित होते. मी आमचे नेते आदरणीय आवड साहेब आणि जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही शिक्षण अधिकारी शेषराव बडे यांची भेट घेतली होती. नागपूरच्या खंडपीठाने निर्णय दिला की दुर्बल आणि वंचित घटकांसाठी जी आरटी योजना राबवली जाते तिच्यामध्ये जी अंतराची अट होती ती 1 किलोमीटरची अट रद्द करून 3 किलोमीटरपर्यंत मर्यादा वाढवण्यात येईल. परंतु आज त्या गोष्टीला आज तिसरा दिवस उजाडला असला तरी राज्य शासनाच्या वतीने ती साईट अजूनही अद्याप अपडेट करण्यात आलेली नाही. लोकांना आजही फॉर्म भरताना 1 किलोमीटरच्या डिस्टन्सच्या शाळा दिसत आहे. त्यामुळे आमची पहिली मागणी होती की ताबडतोब ती साईट अपडेट करावी जेणेकरून जास्तीत जास्त पालकांना आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना चांगल्या शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं त्यासाठी ती साईट अपडेट करावी. त्याचसोबत ह्याच्या अगोदर ज्यांनी वेळेत अर्ज भरले 1 किलोमीटरच्या शाळा त्यांनी चॉईस केलेल्या आहेत त्यांना सुद्धा अपडेटचं बटन देण्यात यावं, एडिटचं बटन देण्यात यावं आणि त्यांना सुद्धा 3 किलोमीटरपर्यंतच्या शाळा चॉईस करण्यात यावं. त्याचसोबत हे जे 3 दिवस त्यांचे वाया गेले त्यामुळे जी 18 मार्चची मर्यादा आता घालून दिलेली ती सुद्धा 25 मार्चपर्यंत वाढवण्यात येईल जेणेकरून जास्तीत जास्त लोक त्याचा लाभ घेतील. त्याचसोबत हा फक्त ठाणे शहराचा विषय नसून जे ग्रामीण भागातील विद्यार्थी त्यांना ह्या किलोमीटरच्या अंतराचा जो निर्णय बदलला आहे त्याचा जास्तीत जास्त लाभ घेता येईल. याबाबत शिक्षण अधिकाऱ्यांचं काय नेमकं बोललं, त्यांचं काय? शिक्षण अधिकारी शेषराव बडे यांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्याचसोबत आज त्यांची शिक्षण मंत्र्यांबरोबर साप्ताहिक बैठक असते. त्याने आम्हाला सांगितलेल्या सर्वच मागण्या आज आम्ही बैठकीत ठेवू आणि या सर्व गोष्टीवर काम करून लवकरात लवकर याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ असं त्यांनी आम्हाला सांगितलं. येणारा काय सकारात्मक निर्णय झाला नाही तर राष्ट्रवादीचा पाऊल कसं? सकारात्मक निर्णय नाही झाला तर ज्या पालक संघटना आहेत त्यांच्यासोबत कोर्टात जाण्याचा आता पर्याय आहे. त्याचसोबत एक मोठी जनजागृती मोहीम राबवून आम्ही आंदोलन छेडू. ओके.